हा अरे पण तुला खरं सांगतो, मी तिला उद्या फुल देणार आहे म्हणजे देणार आहे. हा ते बघ. पाहुणं, इकडे इकडे कुठं चाललंय? हा बसा की. कोणाकडं? हा रावसाहेबांकडं? कसला डॅम्बिस माणूस आहे तो. पाहुणे आहेत तुमचे? एक नंबर माणूस आहे. एक नंबर. म्या म्या अर्जुन पाटील. हा नाही, तशी माझ्याविषयी गावात अनेकांची अनेक मत आहेत. म्हणजे माझा आजोबा म्हणतो की मी वायात पोरगा आहे, पण माझी आजी म्हणते की मला संगत चुकीची लाभली म्हणून मी फुकाट गेलो. अरे तू नाही रे पक्या, बाकीची संगत. हा आमचा एक भाडेकरू होता, तो मला धर्तीवरचं बोज म्हणायचा. तर हा पक्या, हा मला भाई म्हणतो. हा पण खरं सांग का, मला ना कोणाच्या मताची काही फिकीरच नाही. कसं आहे, मताची फिकीर करतात राजकारणी लोक, आणि ती पण फक्त निवडणुकींच्या काळात. मायला कधी कधी असं वाटतं ना पक्या, राजकारणीच व्हायला पाहिजे. म्हणजे कसं, अपना काम बनता आणि तेल लगानी गई जनता. पण नाही. अशा वेळेला मला ना माझ्या आईबाबांची आठवण येते. अरे लय मस्त माणसं होती. तुझं काय, थांब की जरा. बरं जा, आणि तिला सांगू नका, तिला सरप्राईज देणार आहे. जा. काय? होती. अहो होती म्हणजे होती. लय मस्त माणसं होती. मी लहान असतानाच गेली बरं का. दोघंही शासकीय अधिकारी. आणि गंमत म्हणजे शासनाच्या विरोधात लढण्यातच त्यांचं आयुष्य गेलं. एका कार ॲक्सिडेंटमध्ये गेले ते. पण आजी आबा शेजारी पाजारी सांगतात की एक नंबर सच्चे इमानदार माणसं होती माझी आईबाप. छायला पक्का म्हणतो ते बरोबर आहे. ज्याला आयुष्यात कधी प्रेम नाही भेटलं, त्याला काय कळणार आहे प्रेम काय असतं. तो काय कोणावर प्रेम करणार आहे. तुम्ही का बसलात माझ्याशी बोलत? जा निघा, तुम्हाला काम नाही का? मी येतो लवकर. अय पक्या थांब, मी आलो. तुम्ही पण जा.